कागदपत्र ज्यांच्यावरती प्रॉसिक्युशन भिस्त ठेवत आहे ती कागदपत्र आरोपीला मान्य आहेत किंवा अमान्य आहे याच्याकरता विचारलं जाईल. त्याच्यानंतर साक्षीदारांची यादी दिली जाईल आणि प्रत्यक्ष पुराव्याचं काम लवकरच सुरू होईल. आरोपींच्या वतीने वारंवार वकील बदलले जात होते, त्याबद्दल देखील आज कोर्टाने नाराजी व्यक्त केली. काय नेमकं? त्यालाच आम्ही आज आक्षेप घेतला की आरोपींतर्फे जे वेळोवेळी वकील बदलण्याचा त्यांना अधिकार आहे, नाही असं नाहीये, परंतु वेगवेगळ्या तीच कारणं ही पुन्हा पुन्हा न्यायालयापुढे मांडण्यात येत होती. म्हणून आम्ही न्यायालयाला विनंती केली की न्यायालयाने यापूर्वी देखील त्यांच्या म्हणण्यावरती त्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे, त्यामुळे न्यायालयाने यावरती निश्चित प्रकारचा आदेश द्यावा. त्याप्रमाणे निश्चितपणे आज न्यायालयाने प्रत्येक आरोपीला विचारलं, तुमच्या विरुद्ध हे आरोप ठेवण्यात आलेले आहेत, सगळे आरोप तुरुंगातच होते, आरोपींनी आरोप मान्य नाही असं सांगितलंय आणि न्यायालयाने त्याकरता ते रेकॉर्ड जेलमध्ये पाठवण्यात येईल आणि जेलमधून त्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर पुन्हा खटल्याच्या कामाकरता सुरुवात होईल. मात्र संपूर्ण प्रकरण फास्ट ट्रॅक वरती घेतलं जाईल, फास्ट ट्रॅक वरती चालेल. आता आपण बघितलं असेल की आज आरोप निश्चित करण्याकरता किती महिने वेळ लागला. न्यायालयाला वेळ द्यावा लागतो कारण वेगवेगळ्या कायदेशीर बाबी हरकती घेऊन हा खटल्याबद्दल आरोपी लांबवण्याचा प्रयत्न करतात हे स्पष्ट होत होतं, परंतु कायद्यामुळे त्यांना संधी द्यावी लागते आणि म्हणून फास्ट ट्रॅक कोर्ट असो का स्लो ट्रॅक कोर्ट असो, परंतु खटला लवकरात लवकर चालवण्याचा प्रयत्न सरकारतर्फे होईल. मात्र मान्य कोर्टाबरोबरच हायकोर्टामध्ये देखील हे आरोपी गेलेले होते आणि तिथून देखील स्थगिती आणायचा प्रयत्न केला होता, स्टे मिळण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करत होते. उच्च न्यायालयाने माझ्या माहितीनुसार उच्च न्यायालयाने आरोपी निश्चितीसाठी कुठेही स्थगिती दिलेली नाही. त्यांनी काल तसा प्रयत्न उच्च न्यायालयात केला, उच्च न्यायालयाने त्यांना तोंडी नकार दिला होता. व्हिज्युअल काढा ना. छोड़ दो